पुत्र मान्य राहुल पाटील यांची आर्मीमध्ये निवड झाली होती। त्यांनी अहिल्यानगर येथे ट्रेनिंग 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं, ते 6 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे। तसेच आपल्या गावच्या मान्य सौ सोनम विजय पाटील यांची सांगली येथे पोलीस नाईक ते पोलीस हवालदार या पदी निवड झालेली आहे, त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे। आणि तसेच आपल्या रेटरे खुर्द गावचे मान्य संजय जाधव यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे। असा हा तिहेरी सत्कारचं नियोजन आपल्या शांताबाई पाटील सार्वजनिक वाचनालय। मामा, तुझा शेतीचा प्रवास असेल, रिक्षाचा प्रवास असेल, आता तो एक वेगळ्या विश्वात आला आहेस, गावचा उपसरपंच झाला आहे, तुझ्यावर जिम्मेदारी आहे, काय गावासाठी करणार आहेस, काय तुझा संकल्प आहे ते सांग। मला 22ला ग्रामपंचायत इलेक्शन झाले, 3 वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे। आणि आता गावकऱ्यांनी माझ्यावरची जबाबदारी सोपवली उपसरपंच पदाची, त्याला साधंसं काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि राहिलेली कामं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। विचारत तसंच गेलो पुण्यात पेपर गेला, चांगला पेपर गेला। नंतर असं वाटत होतं की पास होईल। मग नंतर साखराळा इस्लामपूरला 4 महिने स्वतःसाठी दिले फिजिकल केलं। 4 महिन्यात नावाडकर सर पलीकडचे त्यांनी चांगल्या माझ्याकडून सराव करून घेतला। मग खूप आधी सुरुवातीला अंग दुखायचं किंवा काय नको वाटायचं, तरी पण केलं। म्हणलं आता इथं पत्र आले तर पुढं पण जाऊया, मग केलं। नंतर ग्राउंड सातारला ग्राउंड दिलं, ग्राउंड नंतर मेडिकल देताना पूर्ण मेडिकल क्लिअर झालं, पण एका स्ट्रीमरचा पॉईंट पडला होता। पुण्याला गेलो रिमेडिकलला खडकीला तिथं मला जो पॉईंट होता तो 7-8 जणांनी पॉईंट होता, आणि माझ्या पुढं ती 7-8 जण गेले, त्यासनी 7च्या 7 जणांनी त्या पॉईंटमध्ये काढलेलं, कारण तो मेजर पॉईंट असल्यामुळं 7च्या 7 जणांनी काढले। आणि मी असं आशा होतो की देवाचा खूप माझा विश्वास आहे देवा। मग त्या आशेनंच मी गेलो आत, त्यांच्याकडे न बघता खाली बघितलं आणि हातावर केलं, स्टीमरचा पॉईंट होता मला। मग नंतर मला नाव विचारलं, म्हणलं आता बाहेरच आहे, नाव विचारले म्हणलं नाव काय, मग म्हणलं राहुल सोनी पाटील। मला म्हणलं ज्या तो अकेला ही फिट आहे, सबको आम फिट आहे म्हणला। मग बाहेर गेलो, आधी घरी फोन केला, सांगितलं सगळ्यांनी चुकत्यानी की फिट झाले म्हणून। नंतर नोव्हेंबरमध्ये झालं, डिसेंबरमध्ये 29 तारखेला रिझल्ट लागला। नंतर लगेच एक 3-4 दिवसात तर लगेच ह्याला गेलो कोल्हापूरला, तिथं मेडिकलला नव्हते डॉक्युमेंट झाल्यानंतर 2 दिवस सांगितलं की तो जॉईनिंग आहे 2 दिवसात। मग तिथनं अहिल्यानगरमध्ये माझं 7 महिन्याचं ट्रेनिंग झालं। 7 महिन्याचं ट्रेनिंग होऊन आता मी सुट्टी 15 दिवसाची खाऊन आता मी निघालो आहे राजस्थानला। तुझ्या मित्रांना काय सांगणार आहेस तू? मित्रांना एवढं सांगितलं, वेळ खूप महत्त्वाची आहे आयुष्यात, वेळेला वेळ द्या आणि पुढे जात राहा। नाहीतर आत्ता वेळेला जर तुम्ही गैरउपयोग करत असाल किंवा ह्या वेळेला वेळ देत नसाल तर नंतर खूप पछतावाल।